नमस्कार, मी कृषी मार्गदर्शक लौकिक पाटील. शेतकरी मित्रांनो, आज आपण ICL कंपनीच्या या न्यूट्रिएंट ग्रेड विषयी आज आपण माहिती घेणार आहे. आता सध्या आपला हंगाम चालू आहे कांद्याचा. आता बरेचसे शेतकरी मित्र कांद्यांना स्प्रे घेत असाल. कोणत्या स्टेजला कोणती ग्रेड वापरली गेली पाहिजे त्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहे. तर आपल्याकडे आज ICL कंपनीचं 11-36-24 आहे, तसंच 8-16-39 आहे, त्याचबरोबर 0-49-32 आहे. अशा ह्या 3 ग्रेड आहे. या 3 ग्रेड कोणत्या पद्धतीने फवारली गेली पाहिजे, कोणत्या स्टेजला फवारलं गेलं पाहिजे आणि याचा आपल्याला फायदा काय, त्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहे. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच बघा. तर शेतकरी मित्रांनो, आज आपली पहिली ग्रेड आहे. आपण सध्या आता कांद्याला ज्यांचे 10 दिवसापासून तर 30 दिवसापर्यंत ज्यांचे जे कांदे असतील ते त्यांना तुम्ही 11-36-24 याची फवारणी करू शकतात. याच्याने काय होईल तर याच्यात आपल्याला नायट्रोजन 11% पाहायला भेटतं, तसंच फॉस्फरस 36% पाहायला भेटतं, तसंच पोटॅश 24% पाहायला भेटतं. याच्याने आपल्याला पातीचा फुटवा पाहायला भेटेल, तसंच आपल्याला काळुकी देखील चांगल्या पद्धतीने पाहायला भेटेल आणि आपल्याला ग्रोथ फास्टपणे झालेली आपल्याला पाहायला भेटेल. तसंच आपली जी दुसरी ग्रेड आहे 8-16-39 ही ग्रेड तुम्ही 30 ते 55 दिवसाच्या या कालावधीत तुम्ही ही फवारू शकता. तर हिचा फायदा काय आपल्याला, यामध्ये आपल्याला नायट्रोजन 8% भेटतं, तसंच फॉस्फरस 16% भेटतं आणि पोटॅश 39% भेटतं. तसेच याचा आपल्याला फायदा कांद्याची जी काही मान असते ती मान जमवण्याचं काम हे चांगल्या पद्धतीने करतं. तसंच आपल्याला प्लॉटमध्ये ग्रीनरी देखील याच्यात पाहायला भेटते. तसंच आपली जी तिसरी ग्रेड आहे 0-49-32 ही ग्रेड तुम्ही साधारणतः 60 ते 65 दिवसाचे ज्यांचे काही कांदे असतील त्यांना तुम्ही याची फवारणी घेऊ शकता. याचा आपल्याला फायदा काय पाहायला भेटतो तर स्पेशली फुगवणीसाठी हे काम करतं. म्हणजे कांद्याची फुगवण मान जमवायला आणि काळुकीला देखील हे चांगल्या पद्धतीने काम करतं. याच्यामध्ये आपल्याला नायट्रोजन 0% पाहायला भेटतं, तसंच फॉस्फरस 49% पाहायला भेटतं आणि तसंच पोटॅश आपल्याला याच्यामध्ये 32% पाहायला भेटतं. असे या 3 ग्रेडचे आपल्याला फायदे असं पाहायला भेटतात. तुम्ही या स्टेजला तुम्ही याची फवारणी करू शकता. याच्यात तुम्ही बुरशीनाशक, कीटकनाशक देखील याच्यात वापरू शकता. धन्यवाद मित्रांनो.